नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कटावरती तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी समाज कल्याणची सुपरिटेंडंटची या ठिकाणी आन्सर शीट आहे किंवा रिस्पॉन्स शीट आहे ती आलेली आहे या ठिकाणी, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ती डाउनलोड होत नाहीये। या ठिकाणी ती कशी डाउनलोड करायची मी त्याची प्रोसिजर सांगणार आहे। याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप पीसी मध्ये या ठिकाणी क्रोमचं ब्राउझर ओपन करून घ्या आणि समाज कल्याणची जी या ठिकाणी तुमचं आयडी आणि पासवर्ड टाकतात ती लिंक तुम्ही कॉपी करा। त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला यायचंय क्रोमवर आणि त्याच्यानंतर पेस्ट करायचे। पेस्ट केल्यानंतर तुम्ही सर्च करा। अशा पद्धतीने त्या ठिकाणी बघा कमिशनर ऑफ सोशल वेलफेअर महाराष्ट्र स्टेट पुणे याची लॉग इनचं या ठिकाणी उमेदवाराचं तुमचं ओपन होईल। यामध्ये तुम्हाला काय करायचंय की तुमचा जो आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन आयडी तुमचा टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन आयडी या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर तुमचा पासवर्ड जो काही असेल तो पण टाका। पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो कॅप्चा दिलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे। टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचंय। लक्षात घ्या तुमचा व्यवस्थित आयडी आणि पासवर्ड व्यवस्थित टाका, चुकून देऊ नका। या ठिकाणी बघा अशा पद्धतीचं जे तुमचं पेज ओपन होईल त्याला क्लोज करा। क्लोज केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, या पद्धतीचं पेज ओपन झाल्याच्या नंतर वरती डिटेल्स दिलेले असतील ती ऍप्लिकंट डिटेल, पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क। तर तुम्हाला पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक करायचंय। पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर लक्षात घ्या तुम्हाला याच्या नंतरची प्रोसेस या ठिकाणी बघा ऍक्शन नावाच्या खाली एक आय शेपचं या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर वरती बघा युअर ऍप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली म्हणून तर त्याला क्लोज करून टाका। या ठिकाणी बघा वरती 3 नंबरला बघा कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून आलेला आहे, त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला ब्ल्यू कलरची खाली क्लिक हिअर टू जनरेट इट असं दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचं जे आहे ते रिस्पॉन्स शीट जी आहे ती डाउनलोड झालेली असेल। लक्षात घ्या ही प्रोसिजर पूर्ण अशीच फॉलो करायची आहे। तुम्ही जर एखाद्या ग्रुपवरून लिंक उचलत असाल किंवा त्याच्यावरती क्लिक करत असाल तर ती रिस्पॉन्स शीट चालू होणार नाही किंवा या ठिकाणी ओपन होणार नाही, हे लक्षात घ्या। तुम्हाला ती लिंक कॉपी करायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर यायचंय, क्रोम वरती ही लिंक पेस्ट करायची आहे आणि मग ह्या दिलेली प्रोसिजर ऍज इट इज करायची आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून घ्या। चॅनलवरती नवीन असाल तर इतर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।